चला धन्यवाद डीजे मास्टर. तरी विनंती करेल नितीन शेठ रसाळ यांना, अगदी या शृंखलेला ज्यांनी मालिकावीर साठी सायकल पुरस्कृत केली ते नितीन शेठ रसाळ ते उपस्थित. तरी मी गोपाल गावंडा यांना विनंती करेल सामनावीरचा किताब देण्यासाठी, आणि सामनावीरचा किताब घेण्यासाठी मी संजय या गोलंदाजाला मात्र मी टॉस बॉक्समध्ये बोलवील. चला टॉस बॉक्स व्हा मित्रांनो. उतारा करून देतो, त्याला घेऊन जा आणि झाडाखाली ठेवा. जाऊया खेळपट्टीवरती. आजच्या दिवसातील चौथा सामना पहिल्या फेरीतला एकीकडे असेल गारपोली तर एकीकडे असेल मार्केवाडी. मार्केवाडी संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आणि गोलंदाजी मार करते गारपोली संघाकडून गुड्डू. या वर्षीच्या KPL मध्ये 40 वॉरियर्स मध्ये आपल्याला हा गुड्डूला आपण खेळताना पाहिला. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करत असताना गुड्डू गोरपल्ली संघाकडून पॉवर प्लेचं षटक फेकतोय. चांगले षटक फेकत असताना पहिल्या चेंडूवरती इथे विकेट मिळवले आणि चांगला सुरुवात इथे गारपल्लीकडून संघाकडून करत असताना वन डाऊनच्या भूमिकेत डावखुरी हाताचा फलंदाज महेंद्र आपल्याला पाहायला मिळतो खेळपट्टीवरती. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र माघारी परतावा लागला अक्षय या फलंदाजाला. मार्केवाडी संघाचा एक घातक फलंदाज मात्र पहिल्या चेंडूवरती गारद झालाय. इथे मात्र चांगला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गारपोली संघाकडून. इथे मात्र आउटसाइड द लेग स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूने विकेट मिळवल्यानंतर डावखुरी हाताच्या फलंदाजाच्या विरोधात पहिलाचा खराब चेंडू फेकत असताना गुड्डू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्पर्धेचा नियम सर्वांच्या लक्षात असला पाहिजे. चेसिंग आणि ड्रेसिंग ही कंपल्सरी आहे. याच्यात कुठलाही
तडजोड होणार नाही याचीकडे दक्षता घ्यायची प्रत्येक संघाने. आणि निर्धाव चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गुड्डूच्या माध्यमातून. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. शॉर्टमिट ऑफ टॉकीच्या वरून हा चेंडू खेळलाय. तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक 3 या अंकावरती जाऊन पोहोचेल. अगदी बघा, जर कुणाचा समोरच्या संघाचा जर आक्षेप आला तर आम्हाला मात्र त्याच्यावरती निर्णय घ्यावा लागेल याची दक्षता असू द्या. त्यासाठी पुन्हा सांगून देतो संघांसाठी ड्रेसिंग आणि चेसिंग इथे मात्र कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. आता मात्र डावखुरी आताच्या फलंदाजाच्या विरोधात चांगली गोलंदाजी करत असताना इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू, त्याच्यावरती जोरदार अपील. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या अंती दुसरी देखील पूर्ण झाली. चांगली रनिंग आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. चांगली कॉलिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. अगदी एकच धाव पूर्ण झाली असती तर मात्र थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. उशिराने चेंडूला उचलला, फेक केलं. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या होत्या. इथे मात्र शरीरभेदी चेंडू, बॅटची कडा घेतले. इथे मात्र फलंदाज माघारी परतेल. डीजे एक षटकाच्या अंती 2 विकेट गमावल्यानंतर एकच विकेट गेली ना. तुम्ही फलंदाजचं नाव घे. 2 विकेट गमावल्यानंतर 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं षटक संघाचं दुसरं षटक ऋषी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अक्षय माफी असावी. अक्षय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पंचांच्या उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचा कदाचित निर्णय इथे मात्र घेतला गेलाय. नौका फलंदाज खेळपट्टीवरती ऋषी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला असेल भूषण. अद्याप कोणताही चेंडू खेळला नाही आणि पहिला चेंडू खेळत असताना चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्ट. षटकार डीजे. धन्यवाद. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला भूषणच्या माध्यमातून खेळत असताना पहिल्याच चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला मार्केवाडी संघाकडून. आता मात्र पुन्हा समोरचा चेंडू होता. चेंडू पडताक्षणी अगदी नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडताक्षणी बाहेरच्या दिशेने वळून घेतो. डावखुऱ्याच्या हाताच्या गोलंदाजाच्या माध्यमातून हा चेंडू फेकला गेला होता आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावसंख्या स्थिर 12 या अंकावरती जाऊन पोहोचले. अक्षयने मात्र कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे. इथे मात्र पुन्हा झेलची संधी आहे आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा इथे मात्र झेल सुटलाय.
तिथे मात्र 2 धावा पूर्ण होतील मार्केवाडी संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. व्हॉलंटियर आहेत मित्र तिथं. हे चेक कर. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही मार्केवाडी संघाची. आता मात्र रिवर्सचा 8 आपल्याला पाहायला मिळाला भूषणच्या माध्यमातून. बाल बचावला होता भूषण. पुन्हा इथे मात्र रिव्हर्सचा 8 फसलाय आणि इथे मात्र माघारी परतावा लागेल भूषण या फलंदाजाला. अक्षयच्या गोलंदाजीवरती मिळाले विकेट. डीजे चौदा अंकावरती धावसंख्या जाऊन पोचले मार्केवाडी संघाची. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र नौका फलंदाज खेळपट्टीवरती नंदू आपल्याला पाहायला मिळतोय आणि नंदूला मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल आणि त्याच विचाराने उतरलेला फलंदाज चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड शॉट लेग मध्ये आलेला हा खणखणीत दणदणीत षटकार. डीजे इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळाले. 2 क्षेत्ररक्षक एक झेल झाली पाहायला मिळाले. इथे मात्र कॉलिंग चुकीची एकमेकाला कॉल केला नाही आणि इथे मात्र झेल मात्र जमिनीला दान झालाय आणि तिथे मात्र धावा खर्च झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचले. या स्पर्धेचे आयोजक दिनेश कांबळी इथे उपस्थित झाले तरी त्यांनी आयोजनात सहभागी व्हायचंय. या लाजू नका इकडे या. दिनेश कांबळी कुलस्वामी धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या अंकावरती. कुलस्वामिनी ग्रुपचे ओनर दिनेश कांबळी या व्यासपीठावर यायचंय. आपलीकडे काम आहे काय नाही सत्कार नाही करायचा. ते कामासाठी येणार सत्कारासाठी येणार नाही. इथे मात्र पहिला चेंडू इथे माझा खराब चेंडू आउटसाइड द लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यावरती एक मोफतची धाव पाहायला मिळाली आणि गोलंदाजी मार्क वरती ऋषीला आपण पाहतोय. चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतो आणि त्याचा फायदा मात्र संघाला मिळून देईल कारफळी संघाला. आता मात्र ऋषीच्या विरोधात फटका मात्र खेचला जातोय. स्क्वेअर लेग रिजन मधून आलेला हा षटकार.
अगदी ऋषी गोलंदाज आपण पाहतो त्याच्या विरोधात फलंदाज देखील ऋषीच आणि त्यांनी मात्र ऋषीच्या विरोधात घेतलेला हा फटका आता मात्र जिव्हारी लागलाय ऋषी या गोलंदाजाच्या आणि त्याच्यावरती कमबॅक करून देईल का गारपोली संघाला पाहायला मिळेल कारण मार्केवाडी संघाचा विचार करायला गेलात तर ह्या हंगामात खूप फॉर्ममध्ये असलेला संघ अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक तैनात क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून वन बाउन्स सीमा पलीकडे आलाय तो चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 33 या अंकावरती. इथे मात्र ऋषीच्या फलीतून पुनशा आपल्याला पाहायला मिळतोय षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 या अंकावरती. अगदी ऋषी फलंदाजाला तुम्ही पाहायला गेलं तर 4 चेंडू 16 धावांवरती खेळतोय. चांगला आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या कारणास्तव मार्केवाडी संघ मात्र तुफान फॉर्म मध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीचा विचार करायला गेला तर चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी अगदी अष्टपैलू कामगिरी करणारे सर्वच खेळाडू मात्र या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र ऑफसाईडचा चेंडू त्याला कार्पेटच्या साह्याने ढकलून दिला. तिथे मात्र एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न आणते पुन्हा इथे दुसरी धाव पूर्ण होईल आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 41 या अंकावरती. अजून या षटकातील एक चेंडू उर्वरित असेल. ऋषीच्या गोलंदाजीतील कशा रीतीने ऋषीकडून गोलंदाजी होईल पाहायला मिळेल. आतापर्यंत ऋषीच्या गोलंदाजीतून 18 धावा खर्च झाल्यात 19 धावा खर्च झाल्यात. एक वाईट देखील फेकला होता पहिल्या चेंडूवरती आणि 19 धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळेल का. आता मारता फुलटॉस प्रतिचा चेंडू पंच आमच्याकडे सांगतायत स्क्वेअर लेग रिजन मधून हा आलेला निर्णय हा मात्र नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र या स्पर्धेतील पहिला फ्री हिटचा चेंडू आणि पहिला नो फॉलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे या शेवटच्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीतल्या. 9+2 असा म्हणजे 2 धावा 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या अंकावरती. हा नो बॉल आहे. अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. मेन पंचांच्या भूमिकेत आपण किरण गावंडा तर लेग पंचांच्या भूमिकेत आकाश रसालला पाहत आहे. आता मात्र शेवटचा चेंडू फ्री हिटचा चेंडू होता त्याच्यावरती मात्र कमबॅक ऋषीने करून दिलाय आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 3 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचल्या 44 अंकावरती. अजूनही शेवटचा षटक हाणामारीचा षटक स्लॉग षटक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 44 या अंकावरती.
सिद्धू गोलंदाजी मार्कवरती सिद्धूला आपण पाहताय पहिल्या चेंडूवरती विकेट मिळत असताना नंदूला मात्र माघारी परतवलाय आणि नंदूची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होईल सुरेश. इथे मात्र सुरेश आला फलंदाजीला आणि पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र 48 या अंकावरती आपण पाहतोय. इथे मात्र सिद्धू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होता. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने सिली मिडॉन वरती आपल्याला पाहायला मिळाला हा चौकार. आता मात्र चांगला चेंडू कार्पेटच्या साह्याने ढकलला होता. तिथे मात्र एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरीच्या प्रयत्नांती पुन्हा माघारी परतावा लागेल फलंदाज सूरजला. इथे मात्र पुरेशा चुकी पाहायला मिळाली अक्षय या फलंदाजाची. सर्व प्रेक्षकांना आणि अगदी पवेलियन मधून देखील आवाज येत होता का सिंगल धाव घेऊन स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेव, परंतु इथे स्ट्राईक न ठेवता इथे मात्र दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरीच्या प्रयत्नाने पुन्हा इथे मात्र बाद होईल फलंदाज पीश. चांगली गोलंदाजी होत असताना इथे पाहायला मिळते. चांगली फलंदाजी देखील अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला वारंवार राहायला आणि त्याचंच कारण इथे धावसंख्या मात्र थोडासा ब्रेक लागला होता. त्या ब्रेकला इथे मात्र सोडत असताना फलंदाज आदित्य इथे आलाय आणि चौकार मात्र त्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या साह्याने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल 54 या अंकावरती. झालं एक चेंडू बाकी असेल ना. चोवीस चेंडू 55 ची गरज असेल गारपोलीस संघाला. अगदी 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगदी तिसऱ्या षटकात ऋषी आला. ऋषीला मात्र खूप साऱ्या धावा मात्र ठोकल्या गेल्या आणि त्या कारणास इथे धावफलक मात्र पाहायला मिळतोय आपल्याला मार्केवाडी संघाचा. आता मार्केवाडी संघाकडून क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी गारपोलीस संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल.
घाटपुरी टीम 12 प्लेयर. Finding the perfect dress, strappy heels, and jewelry takes so much effort. पर Amazon पे it's totally effortless. इस त्योहार Amazon पर मिले wear it with suggestions on top fashion brands ताकि fashion हो effortless. हर पल fashionable. New Oreo Pokemon. Now scan, collect, and play with them all for a chance to win a trip to. अक्षय अक्षय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होता. पॉवर प्लेचं षटक घेऊन तिथे मात्र पहिल्याच चेंडूवरती त्याच्या विरोधात ठोकल्या 4 धावा सचिनच्या माध्यमातून. अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला गारपुली संघाकडून फलंदाजी करत असताना. अगदी 55चा पाठलाग करत असताना सुरुवात केली चौकारांनी. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. आता मात्र बॅटवर व्यवस्थितरित्या चेंडू आला नाही. अगदी सन्मान देत असताना चेंडूला एक धाव मात्र पूर्ण केली आणि एक धावीच्या मदतीने धावफलक आता मात्र 5 अंकावरती पाहायला मिळतोय. इथे मात्र तिसरा चेंडू अक्षयच्या माध्यमातून हाताळला गेला आणि तिथे मात्र LB4च्या स्वरूपात इथे मात्र माघारी परतावं लागेल अक्षय या फलंदाजाला. अक्षयच्या विरोधात अक्षयची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका इथे मात्र गारपुली संघाला मिळत असताना अक्षयच्या स्वरूपात विकेट मात्र माघारी परतले आणि अक्षयची जागा भरून काढण्यासाठी गुड्डू इथे मात्र 1 डाऊनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला सचिनच्या माध्यमातून. त्यानंतर एक सिंगल दिली ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. परंतु इथे समोरच्या दिशेने गुड्डूच्या माध्यमातून फटका मात्र खेचला येतोय आणि तिथे मात्र चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत 2 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 7 अंकावरती गुड्डूने मात्र चांगली सुरुवात करत असताना दुहेरी 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या.
आता मात्र जोरदार अपील, पंचांकडे जोरदार अपील केली जाते. इथे मात्र अगदी थोडीशी उसली आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि इथे मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र पाहायला मिळाली. एक धावेच्या मध्ये धावफलक 8 अंकावरती गुड्डू मात्र दुसरा चेंडू निर्धाव केला असताना आपल्याला पाहायला मिळाला. अक्षयने मात्र चांगली कामगिरी, 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. एक मोठा फटका देखील पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. त्यानंतर सलगचे 4 चेंडू अगदी चांगले फेकत असताना आतापर्यंत सक्सेस ठरलेला गोलंदाज अक्षय इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती. आता मात्र आखो टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पाडता अक्षयने अगदी आतल्या दिशेने एक्स्ट्राने धाव घेत असताना इथे मात्र वाईट घोषित केलाय पंचांनी. अतिरिक्त वलन आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती एक धाव मात्र मोफतची फुकटची धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 9 अंकावरती पाहायला मिळते. अक्षयचा अजून देखील एक चेंडू उर्वरित. या चेंडूवरती किती धावा जमवतील गारपळी संघाचा फलंदाज सचिन. आता मात्र अगदी ऑफ स्टंपच्या समोर पकडलाय. इथे मात्र माघारी परतावं लागेल सचिन या फलंदाजाला. तिसरा चेंडू खेळत असताना इथे मात्र माघारी परतलाय सचिन. 3 चेंडूने 5 धावा करत असताना डीजे. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट गुड्डूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पुढ्यातला चेंडू होता, यार चेंडू होता, त्याच्यावरती मात्र प्रहार चढवला आणि चेंडू मात्र सरळ कॅमेरामॅनच्या डोक्यावरून आलेला षटकार डीजे. गुड्डू मात्र इथे पाहायला मिळतोय आक्रमक रूप इथे धारण करत असताना सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार गुड्डूच्या माध्यमातून. काय सांगायचं का बरं तुला? इथे मात्र आता 2 षटकारानंतर एक कमबॅक करणारा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज कोण आहे?
27 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा होत्या. त्यानंतर 18 धावा 4 चेंडूंमध्ये खर्च करत असताना भूषण मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र इथे चकवण्याचा प्रयत्न अगदी यष्ट्यांच्या मधोमध पकडलाय. इथे मात्र गुड्डूला माघारी परतावा लागेल. पंचांचा जर निर्णय असेल रिव्ह्यूचा तर पंच निर्णय घेऊ शकतात. रिव्ह्यू पंचांचा निर्णय असेल तर पंच रिव्ह्यू घ्यायचे. विकेट आहे ना? ओके. रिव्ह्यू नसेल इथे. पंचांना जर काय डाऊट असेल तर पंच रिव्ह्यू घेतील. कुठलाही आक्षेप टाकू नका पंचांवरती, याची दक्षता घ्या. 2 धावांची पेनल्टी लागेल. मित्रा तू कशाला आतमध्ये चाललाय? तिथे जाऊन तुला तिथे रिव्ह्यू भेटेल का? घे चला रिव्ह्यू. लक्षात घ्या हे शेवटचा पुकार आहे. आता जर तुम्ही पंचांवरती दबाव टाकला तर सरळ तुम्हाला घरचा रस्ता धरावा लागेल, याची दक्षता घ्या. क्लिअर डायरेक्ट लेग आणि मिडलच्या मध्ये हा चेंडू अगदी समोर सापडलाय. यानंतर शेवटचा कॉल असेल पंचांना वाटला तरच. सर्व संघांना संधी असेल. अगदी फक्त बिमर साठी रिव्ह्यू आहे, याची दक्षता घ्यायची. बाकी निर्णय सगळं ऑन फील्ड अंपायर देतील. आणि याच्यानंतर शेवटच्या दिवसापर्यंत जर कोणी आक्षेप घेतला पंचांवरती तर घरचा रस्ता, पेनल्टी काहीच देणार नाही. डायरेक्ट संघ बाद केला जाईल, याची दक्षता घ्या सर्व संघांनी. धावसंख्या झाली 27. 55चा पाठलाग करत असताना अजूनही 28 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. डावखुरी आताचा फलंदाज खेळपट्टीवरती रवाना झालाय. नाव सांगायचे मित्र आम्हाला. अगदी शेवटचा चेंडू असेल भूषणच्या गोलंदाजीत, परंतु इथे मात्र चेंडू मात्र चकमा दिलाय. एक फलंदाज आणि एष्टी रक्षकाला चकमा देऊन जाणारा हा चेंडू व्हाईट+4 म्हणजे 4-5 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 32 धावा धाफलकावरती जाऊन पोचल्यात. अजूनही येणारे 13 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल.
वाईट बॉल परत पहिल्या ओव्हर मध्ये 9 आता मात्र दिशाहीन तो गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा येईल तो वाईट. इथे मात्र जोरदार अपील. रिव्ह्यू नाहीये मित्रांनो. पंचांना वाटलं तर रिव्ह्यू घेईल तो. इथे मात्र षटक संपलाय. निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवरती मार्क वरती गोलंदाज नाव सांगायचे आम्हाला. 12 चेंडू 21 ची गरज असेल. थांबव मॅच थांबव. एकवीस पाहिजेत. 12 चेंडू 21 धावा पाहिजेत. अरे 2-2 स्कोर इथं बसले तरी तुमचा काय चाललंय. पहिला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ढकलून दिला. इथे मात्र स्वतःच्या फलतुरीमध्ये चेंडूला जेज करेल तिथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल सिद्धेश. गोलंदाज कोण आहे रे. तीश. अगदी सामन्यासाठी आपण पाहतोय खूप विलंब झालाय. पंच जरा लक्ष द्यायचंय. आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळाला. तिथे पंचांनी या चेंडूला दंडित केला. तिथे मात्र व्हाईटची घोषणा आणि व्हाईटच्या घोषणे धावसंख्यात वाढ होईल. धावसंख्या जाईल 36 या अंकावरती. या षटकात आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 2 गोलंदाज पियुषने.
स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सिद्धेश डावखरे हाताचा गोल फलंदाज ऑफसाईडच्या दिशेचा फटका लॉंग ऑफ मध्ये फटका. इथे मात्र चेंडू जाईल घरगलत 4 धावेंसाठी आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या 40 या अंकावरती जाऊन पोहोचले. जा तू चल मी आलो चल. अजूनही या षटकातील 4 चेंडू आणि 1 षटक म्हणजे 10 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. पैसे मोज. हो पण तू परत ये. अगदी सिद्धेशचा विचार करायला गेला तर पहिला चेंडू निर्धाव खेळला होता, त्यानंतर बऱ्याचशा वेळानंतर त्याला स्ट्राईक मिळाली आणि त्यानंतर तो मात्र इथं गोलंदाजीवरती हवी ठरत असताना 1 चौकार आणि 1 षटकार त्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. नऊ धाव्यांची गरज असेल. 9 चेंडू 9 धाव्यांची गरज. आता मात्र अगदी सरशी ठरलाय गारपोली संघ आपल्याला पाहायला मिळतो मार्केवडी संघाच्या विरोधात. आता मात्र शफल झाला होता, पुन्हा मागे आला, परंतु पंच आमचे चाणाक्ष आणि तिथे मात्र हा लिगल चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू खेळत असताना सिद्धेश. बघा मित्रांनो, ज्यावेळी चेंडू गोलंदाज ऍक्शन घेत असतो त्या अगोदर जर शफल झाला आणि त्यानंतर पुन्हा जर माघारी आला तरी तो चेंडू शफलच धरला जातो आणि तिथे मात्र निर्णय जो पंचांचा असेल तो निर्णय मात्र इथे सर्वांना मान्य करावा लागेल. इथे मात्र या चेंडूवरती धावा मिळत आहेत. एक धावेच्या मदतीने धावफलक 47 या अंकावरती. अजूनही येणारे 7 चेंडू 8 धाव्यांची गरज असेल. ऋषीने मात्र इथं बॅट आडवी केली, ताकद लगावली, टायमिंग जुलवलं आणि चेंडूला मात्र भिडकावून दिलाय. चेंडू जातोय षटकारासाठी आलाय तो षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने धाव संख्या 53 या अंकावरती. 6 चेंडू 2 धाव्यांची गरज असेल. सहा चेंडू 2 धाव्या डिफेन्स करायचे अवघड नाहीये, कारण विचार करायला गेला तर बदलापूरच्या टुर्नामेंट मध्ये नितू मालेने केलेली कामगिरी आठवावी लागेल. 6 चेंडू 1 धाव डिफेन्स केली होती आणि तिथे मात्र कडाव संघ विजयी झाला होता. अशीच काही कामगिरी करत असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय नंदूला मात्र 6 चेंडू 2 धाव्या डिफेन्स कराव्या लागतील आणि इथे मात्र हिरो ठरण्याची संधी मात्र नंदूला निर्माण झाले. समोर फलंदाज सिद्धेश आपण पाहतोय 5 चेंडू 11 धाव्यांवरती खेळतोय. पहिला चेंडू अगदी वेगवान चेंडू, त्याच्यावरती उत्तर नव्हतं आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू खेळून बसला सिद्धेश. 5 चेंडू 2 ची गरज असेल. अगदी विचार करायला गेलात तर भूषणच्या गोलंदाजीचा 3 षटकार खाल्ल्यानंतर कुठेतरी प्रेशर क्रिएट झाला आणि त्याने 3 खराब चेंडू हाताळले आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर सिद्धेशच्या फलीतून आलाय चौकार आणि इथे मात्र विजयी चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने इथे टीम गारपुली विजयी झाली.